नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी थेट शेतामधून आपल्याशी संवाद साधतो आहे। मी आहे शेतामध्ये आणि आपण पाहू शकता माझ्या मागं या ठिकाणी सगळीकडे भाताची शेती आम्ही या ठिकाणी फुलवलेली आहे। जवळपास आता एका हप्त्यामध्येच हा सगळा भात या ठिकाणी काढायला येणार आहेत। आपण पाहू शकता किती सुंदर पद्धतीने हे धानाचं पीक या ठिकाणी फुललेलं आपल्याला दिसून येत आहे। आपण जर जवळ येऊन पाहिलं तर अतिशय छान सुंदर असं हे धानाचं पीक या ठिकाणी फुललेलं आहे आणि ते आता काढणीला या ठिकाणी आलेलं आहे। खूप छान वाटतं आहे मुलांना शेतामध्ये आल्यानंतर, कारण की गजबजलेल्या शहरामध्ये श्वास गुदमरल्यापेक्षा गावाकडचं वातावरण हे अतिशय मनाला हरवून जातं। खूप छान वाटतं आहे। आपण पाहिलेच असेल की किती छान पद्धतीनं या ठिकाणी भाताची शेती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मस्त या ठिकाणी ऊन पडलेलं आहे, मध्ये पाऊस देखील येत आहे। आज ऑक्टोबर महिना संपला आहे आज, तरी देखील पावसाळा या ठिकाणी चालू आहे। पावसाने खूपच मनावर घेतलेलं आहे, त्याचं काय जायचं या ठिकाणी इच्छा नाही, कारण की मे महिन्यामध्येच चालू झालेला हा पाऊस आज ऑक्टोबर महिना संपला तरी उघडत नाही याचा अर्थ त्याच्या मनाला सुद्धा कुठेतरी जास्तच दुःख झालेलं वाटतंय, त्याच्यामुळे तो जास्तच पडतोय। असू द्या, काय ते आपण त्याच्याशी बोलून पाहू। नक्की पावसाचं काय म्हणणं आहे ते आपल्याला समजच। आपण या ठिकाणी पाहतो आहोत किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी भाताचं शेत आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी सगळीकडे आपल्याला भातच दिसत आहे आणि आम्ही या ठिकाणी भाताबरोबरच कांद्याचंही पीक केलेलं आहे। आपण पहा किती सुंदर पद्धतीने हिरवेगार कांदे या ठिकाणी आहे। पण या कांद्याला पाऊस फारसा चांगला नको आहे, कारण की आता या पावसामुळं कांदे खराब होऊन जातील। चला तर मग पुन्हा भेटूया। धन्यवाद।